नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था या केवळ अफवा आहेत असं वाटण्यासारख्या अनेक घटना गेल्या काही वर्षभरापासून घडत आहेत. अशीच एक घटना घडली असून एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अमानुषपणे मारहाण करून त्याच्या तोंडावर लघुशंका करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे ही घटना केवळ 1200 रुपयांच्या वादातून झाली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील लौळ गावात घडली. गावातील ऊसतोड मुकादमानं राजाराम सिरसट नावाच्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. किट्टी आडगाव येथील रहिवासी असलेले राजाराम यांच्याकडे विश्वनाथ पंडित नावाचा शेतमजूर आहे. त्याचे 1200 रुपये शेख राजू शेख बाबू नावाच्या ऊसतोड मुकादमाकडे बाकी होते. तेच पैसे मागितल्याच्या रागातून मुकादमाने व त्याच्या साथीदारांनी या मजुराचं अपहरण केलं. ही धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील लौळ गावात घडली. गावातील ऊसतोड मुकादमानं राजाराम सिरसट नावाच्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. किट्टी आडगाव येथील रहिवासी असलेले राजाराम यांच्याकडे विश्वनाथ पंडित नावाचा शेतमजूर आहे. त्याचे 1200 रुपये शेख राजू शेख बाबू नावाच्या ऊसतोड मुकादमाकडे बाकी होते. तेच पैसे मागितल्याच्या रागातून मुकादमानं व त्याच्या साथीदारांनी मिळून या मजुराचं अपहरण केलं. त्याला बेदम मारहाण केली. त्यानं स्वतःचा बचाव करण्यासाठी शेतमालक राजाराम सिरसट यांना फोन करून अपहरण झाल्याचं सांगितलं. हे कळताच सिरसट यांनी मुकादमाला फोनवरून विचारणा केली. त्यावेळी त्यांनी 1.5 लाख रुपये द्या आणि शेतगड्याला घेऊन जा असं सांगितलं. त्यावर 1.5 लाख दिल्यास तुम्ही नक्की त्याला सोडणार का असा उलट प्रश्नही सिरसट यांनी विचारला. त्यावर आरोपींनी होकार दिला. म्हणूनच 1.5 लाखांची रोख रक्कम घेऊन सिरसट मुकादमाकडे सांगितलेल्या ठिकाणी गेले. मात्र त्यावेळी मजुरासह सिरसट यांनाही मारहाण करण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाले असूनही त्यांना जबरदस्तीनं बाईकवरून लौळ शिवारातील घनदाट जंगलात नेण्यात आलं. तिथे त्यांना पुन्हा लाठ्या काठ्या धारदार शस्त्रांनी मारहाण केली. रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांच्या तोंडावर लघुशंका केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप आता व्यक्त केला जातो आहे. सिरसट यांना बेदम मारहाण झाल्याची माहिती त्यांच्या मुलाला मिळाली. त्यांचा मुलगा तात्काळ घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी प्रचंड जखमी अवस्थेत सिरसट पडलेले होते. त्यांच्या मुलाला पाहून 1.5 लाख रुपये घेऊन आरोपींनी पळ काढला. मात्र यातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. दुसरीकडे राजाराम सिरसट यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र केवळ 1200 रुपयांवरून आरोपींनी इतकं टोकाचं पाऊल उचलल्याचा तीव्र शब्दात आता सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.